सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अंमलदार, त्यांचे कुटुंबीय व शाळेचे सर्व विद्यार्थी यांना सर्वप्रथम मी आदरणीय समादेशक श्री अमोल गायकवाड सर व आम्हा सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले श्री विजेंद्रजी मेश्राम, पत्रकार लोकमत, प्राचार्य GS कनिष्ठ महाविद्यालय दासगाव, DL पाजी, प्राध्यापक प्रेम बसेने, प्रिया तोमर, AGM एअरपोर्ट बिरसी कॅम्पचे श्री पंकज कांबळे साहेब, खेड शिक्षक विश्वास चव्हाण साहेब, KK इंग्लिश स्कूल आमगाव, श्रीमती लेखा गायदेने, शिक्षिका मोहिनी श्रीखंडे, केसर बिसेन, मनोज पटले, बापू न्यूज वार्ता गोंदिया, मोहन दमाए, माझे उपसहकारी अधिकारी श्री कैलाश पुसाम साहेब, सहायक समादेशक श्री कमलकांत सिंह साहेब, पुलिस निरीक्षक श्री पवन मिश्रा साहेब, पुलिस निरीक्षक श्री विनोद हिवराडे साहेब, पुलिस निरीक्षक श्री यशवंत कोसेकर, सर्व पोलीस उपनिरीक्षक, सर्व पोलीस अंमलदार, त्यांचे कुटुंबीय, शाळकरी विद्यार्थी, सर्व मान्यवर यांचे मी या ठिकाणी आमच्या आजच्या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाकरता उपस्थित झाले त्यांचा मी धन्यवाद करू इच्छितो। जसे की आता आपणास या 2 जानेवारी हर्ष पार्क कवायती संदर्भामध्ये श्री सचिन चरडे पोलीस उपनिरीक्षक यांनी विस्तृत अशी आपल्याला माहिती दिली आणि म्हणूनच 2 जानेवारी हा हर्ष पार्क वर्धापन दिन का साजरा करण्यात येतो याच्या मागच्या पार्श्वभूमी थोडक्यात आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि तरी सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की 2 जानेवारी 1961 ला स्वर्गीय पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा महाराष्ट्र पोलीस ध्वज जो या महाराष्ट्र पोलीस दलाला अर्पण केला आणि अर्पण करताना त्यांचे एक वाक्य होते की जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांचे कर्तव्य हे पूर्णत्वास होणे शक्य नाही आणि म्हणूनच महाराष्ट्र पोलीस दल हा या जनतेच्या सेवक वर्ग म्हणून काम करतो आणि भयमुक्त वातावरणामध्ये सुरक्षेच्या भावनेमध्ये जनतेचे काम करतो। जनतेने या पोलिसांना नेहमी सहकार्य करावे अशी भूमिका आपण त्यामध्ये बाळगत असतो। महाराष्ट्र पोलीस दल निर्माण होण्यापूर्वी पूर्वीचे बॉम्बे स्टेट पोलीस या नावाने त्याला संबोधले जायचे। महाराष्ट्र पोलीस दलाच्या जो 2 जानेवारी हा वर्धापन दिन साजरा करतो हा बॉम्बे स्टेट पोलीसच्या नावाने त्यापूर्वी गृहीत धरला जात होता। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे 36 अशा तुकड्या होत्या ज्या या देशामधील सर्वात मोठ्या अशा महाराष्ट्र पोलीस दलाला संबोधलं जात होतं। 17व्या शतकामध्ये मुंबईचा पूर्ण परिसर हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि त्यावेळी पोर्तुगीजाने 1961 मध्ये एका पोलीस चौकीची स्थापना केली। मुंबईच्या भागात कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्यांनी मूलभूत संरचना तयार करण्याकरता ही चौकी स्थापन करण्यात आली। सिंध प्रांताचे पोलीस हे मुंबईतील प्रांत पोलीस पासून वेगळे झाले। भारताच्या स्वातंत्र्यानंतर याला बॉम्बे स्टेट पोलीस हे नाव देण्यात आलं आहे। राज्य पुनर्रचनेचा कायदा निर्माण झाल्यानंतर 1956 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई पोलीस दल हे गुजरात, मैसूर आणि कर्नाटक या राज्यामध्ये विभागले गेले। बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल साठी गेटवे ऑफ इंडिया जवळची जी इमारत होती ती बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल साठी इमारत ताब्यात घेण्यात आली
आणि आज महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे मुख्यालय म्हणून आजही त्या ठिकाणी स्थापित आहे। या आस्थापनेवरील श्री चेतन साळवे शहीद झाले, त्यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी नमन करतो। हा देश स्वतंत्र करण्याकरता तसेच महाराष्ट्र निर्माण करण्याकरता ज्या थोर महात्मा पुरुषांनी, ज्या सैन्य दलाच्या सैन्यांनी आपले बलिदान दिले, या सर्वांना मी नमन करून आज या 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला काही सांगू इच्छितो। जसे म्हणलं जातं, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती, ही म्हण अगदी खरी ठरणारी आहे। आपले आरोग्य आपल्या सर्वांसाठी फार मौल्यवान आहे। उत्तम आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये शारीरिक आणि मानसिक फिट असलेला अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती या ठिकाणी केली जातो। तत्कालीन पोलीस महासंचालक श्री संजीव दयाल साहेब यांनी या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाची या राज्यामध्ये सुरुवात केली आणि मागील 9 वर्षापासून आपण हा महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून आपण साजरा करतोय। भारत बटालियन आमचा 2 SRPF 15 हा 2007 ला जरी निर्माण झाला, परंतु यापूर्वी हा घटक हिंगोली, नागपूर आणि 2020 नंतर या बिरसी कॅम्पमध्ये स्थापन झाला। अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये असा स्थापन झालेला घट आणि त्याच्या मागचे कारण सदर घटक हा सक्षमतेने कार्यरत असून नक्षल विरोधी अभियानामध्ये सातत्याने आपले कार्य करीत आहेत। दीर्घ व लघु कालावधीसाठी गस्ती, नाकाबंदी, आठवडे बाजार बंदोबस्त, VIP बंदोबस्त, आकस्मिक बंदोबस्त, पोलीस स्टेशनचे संरक्षण, राज्याबाहेर लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती निवडणूक इत्यादी बंदोबस्त केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार राबविण्यात येतात। आणि म्हणूनच ही गट आस्थापना आज जरी नागपूर आणि बिरसी या ठिकाणी 2 विभागात जरी विभागली असेल, तरी सुद्धा प्रथम टप्प्यातलं आमचं हे बांधकाम आणि द्वितीय टप्प्यातलं आमचं बांधकाम हे येणाऱ्या 1 वर्षामध्ये पूर्णत्वास होणार आहे आणि पूर्ण क्षमतेने आणि एकत्रित तिथे हा गट या आस्थापनेवर स्थापन होणार आहे। आणि म्हणून आपण म्हणतोय की या पोलीस दलाच्या हा महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या मागचा फार मोठा हेतू आहे। आपण या जनतेमधूनच आपण या युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये आलेलो आहोत आणि या युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये असताना जनतेला आपल्याकडून अपेक्षा असते की आपण या जनतेला भयमुक्त वातावरणामध्ये, सुरक्षिततेच्या वातावरणामध्ये त्यांना आपले योगदान द्यावं। आणि म्हणूनच जनता आणि पोलिसांचे समन्वय हे फार सलोख्याचे असणे आवश्यक आहे। आज आपण बघितलेलं आहे के इंग्लिश स्कूलनी या ठिकाणी भगतसिंग यांच्या कार्यप्रणालीबाबत, यांच्या जेलमध्ये असलेल्या कार्याबद्दल, त्या ठिकाणी केलेल्या लिखाणाबद्दल आणि त्यांनी या देश स्वतंत्र करण्याकरता जे कृत्य केलेलं आहे त्याकरता त्यांना ब्रिटिश राजवटीने त्यांना फाशी दिली, असे तिन्ही आपण या ठिकाणी बघितलेले। आता चित्त थरारक असं ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रदर्शन दिलं। अवघ्या आमच्या अल्पसा इन्व्हिटेशन मध्ये या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी प्रदर्शन दाखवलं। मी खरोखरच त्या इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, त्यांचे शिक्षक, त्यांचे कोरिओग्राफर आणि विद्यार्थी यांच्या मी मनापासून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो। आपली भूमिका महाराष्ट्र पोलीस दलाची हे संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर राज्याच्या व्यतिरिक्त अजून इतरत्र राज्यामध्ये आपण बंदोबस्त करतोय। महाराष्ट्र पोलीस दलाची एक प्रतिमा, एक गरिमा ही असून आज महाराष्ट्र पोलीस दल 2.5 लाख एवढ्या संख्येमध्ये उभारण्यात आलेले आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचे
कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त असो, नक्षल विघात समस्या असो, की या ठिकाणी एखादा दंगल किंवा भूकंप आपत्कालीन स्थिती निर्माण झाला, त्याला कटाक्षाने आपण त्याचे निराकरण करण्याकरता आपण तत्परतेने तयार असतो. आज आपण बघितलेलं आहे की या युनिफॉर्म सर्व्हिसची, या देशाला, या राज्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर महात्मा पुरुषांची, वीर जवानांच्या आठवणी जागृत ठेवाव्या, चेतक ठेवाव्या, याकरता महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे. कालच आपल्याला माहित असेल, शालेय शिक्षण मंत्री यांनी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी शालेय स्कूलला सुट्टी राहत होती, ती सुट्टी त्यांनी काल रद्द केलेली आहे. त्याच्या मागचे कारण आणि भूमिका अशी आहे की सर्व विद्यार्थी, शिक्षक, कारण हा जो देश पुढे अजून अविरत घडणार आहे, असे विद्यार्थी पुढे राहणार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये या थोर महात्मा पुरुष यांच्या बलिदानाचे, या युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये येणारा प्रत्येक, तो कारगिल युद्ध असो, 1971चे एक युद्ध असो, अशा युद्धामध्ये आमचे अधिकारी जवान जे शहीद झालेले आहेत, त्यांच्यामध्ये एक भावना या युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये चेतत राहावी. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकांनी त्या शाळेमध्ये उपस्थित राहून देशभक्ती, देश सुरक्षा याबाबत त्यांना अवगत करावे, त्यांच्या मनामध्ये ती भावना जागृत ठेवावी. आणि म्हणूनच आपण बघतोय की अदर कंट्रीमध्ये जर आपण बघितलेलं की युनिफॉर्म सर्व्हिसचा क्रेज त्यांच्या बालपणापासून सुरू असतो. आता अग्निवीरच्या काही भरती प्रक्रिया झालेली आहे, त्यांच्यामध्ये युनिफॉर्मचा क्रेज होतो. आणि म्हणून सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की हेल्थ इज द वेल्थ. जेवढं परिश्रम कराल तेवढं तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे आणि तुमचे आरोग्य विरत तुम्ही राहणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला, उत्कृष्ट असं या ठिकाणी पथसंचालन झालं आपलं. आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, विथ बँड यांना मी आजच्या 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सर्वांना या ठिकाणी बक्षीस सादर करावा, त्यांना बक्षीस देऊन आम्ही त्याला पुरस्कृत करू, अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, आमच्या कॅम्पस परिसरामध्ये असलेले पोलीस अंमलदार, अधिकारी, यांचे कुटुंबीय यांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हा 2 जानेवारी पोलीस वर्धापन दिन हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या या ठिकाणी सादरीकरण केलं, याकरता मी आपल्या सर्वांना धन्यवाद करतो, शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अतिशय आज या महाराष्ट्र, आज दिनांक 2 जानेवारी 2025 आपण इथं सुंदर स्वच्छ वातावरणात आणि नवीन वर्षात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करीत आहोत. सन 1961 मध्ये भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला महाराष्ट्र पोलीसला ध्वज प्रदान केले. परंतु 2 फरवरी 1916 पासून भूतपूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री शंकर दयाल शर्मा साहेबांनी आपल्याला आदेश दिले, तेव्हापासून आपण सतत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करीत आहोत. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे समादेशक साहेब श्री प्रमोद लोखंडे साहेब आपल्या वेळात वेळ काढून वर्धापन दिन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि परेड संचलनचे मानवंदना स्वीकारली आणि उत्कृष्ट खेळाडू यांना बक्षीस वितरण केले. तरी त्यांना मी मनापासून आणि गटाच्या वतीने त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच पथसंचलनाकरता सर्व अधिकारी आणि अंमलदार तसेच वादविहीन पथक कमी वेळात फक्त एकाच दिवसात त्यांनी तयारी करून आज उत्कृष्ट दर्जाचे परेड संचलन केलेलं आहे. तरी मी त्यांचे पण गटाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमचे अधिकारी आणि अंमलदार, त्यांचे कुटुंबीय,
इथं परेड करता हजर राहिले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच विजेंद्र मेश्रामजी पत्रकार बिरसी, लोकमतचे श्री DL पारधी सर, प्रचार GS कनिष्ठ महाविद्यालय दासगाव, श्री प्रेम बसेने प्राध्यापक यांनी आपल्या टीमसह इथं उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. श्री पंकज कांबळे सर, AGM एअरपोर्ट, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले. त्यांचे पण मी गटाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. श्रीमती लेखा गायधने मॅडम, श्रीमती मोहिनी श्रीखंडे मॅडम, श्रीमती केसर बिसेन मॅडम, मनोज पटले, मोहन प्रेमचंद बापू पत्रकार, तसेच KK इंग्लिश स्कूल प्रायमरी स्कूल आमगाव यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले. त्यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमचे अनुगामी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी इथं उपस्थित राहिले. त्यांचे सर्व मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.